पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर या ठिकाणी विकेट येताना पाहायला मिळते। स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं। पावसाळी रबर बॉल क्रीडा स्पर्धा मानाची रायगड प्रीमियर लीग। त्यांना माघारी परतावं लागतंय आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। पहिल्याच बॉलवर विकेट घेण्यात यशस्वी राहिले या ठिकाणी गोलंदाज वैष्णव भोईर नावागावाला बिलॉंग करताना पाहायला मिळतात। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अलिबागचा एक जबरदस्त संघ आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। एमडी वॉरियर्स अलिबाग एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला तेवढाच बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेला थोडेसे बॅकफुटला गेले। मागील मॅचची सुरुवात देखील त्याच दिशेने केली होती प्रसाद यांनी। स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवण शिरडोन असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। संतोष चौधरी साहेब आणि परेश ठोंबरे साहेब यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला अलिबागचे आमदार महेंद्रशेठ दळवी साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या बॉलवर विकेट आली आहे खरी, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता एजाज कुरेशी दाखल झालेले आहेत। सलामीवीर म्हणून मागील मॅचमध्ये विशेष परफॉर्मन्स नव्हता झाला, परंतु हे ते खेळाडू आहेत जे केव्हाही मॅच पारडं बदलू शकतात। आजच्या तिन्ही मॅच झाल्या त्या अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत गेल्या होत्या आणि हेच खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य आहे। प्रत्येकाने चांगला आयकॉन आणलाय, प्रत्येकाने चांगले खेळाडू निवडलेत, चांगले कॅप्टन आहेत आणि अख्ख्या रायगडातील खेळाडू आहेत आणि त्याच्यामुळे टीम बॅलन्स बनलेले आहेत। वैष्णव भोईर ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले। तिकडे फिल्डर येत आहेत आणि त्यांना चकवत असताना बॉल सीमारेषा पार जातोय। 4 या ठिकाणी चौकार एजाज कुरेशी यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला। ऑप्टमच्या बाहेरचा बॉल होता आणि त्याला दिशा दिली पॉइंटच्या दिशेने। यावेळेला ताकद पाहायला मिळाली होती थोडीशी, परंतु टायमिंग नाही झालंय। बॉल तडम्याच्या दिशेने थोडासा वळला खरा, परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जाते। पहिल्या बॉलवर विकेट आणि त्यानंतर जर पाहिलं तर कमबॅक। सहा धाव फलकावर पहिली विकेट माघारी परतलेली आहे। दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। रायगड प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धा। इकडे चेंडूच्या लाईन मध्ये न येता पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु तिकडे पाठीमागे बॉल जातो आणि एक धाव देखील त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न बायच्या स्वरूपातील धावपंच या ठिकाणी खेळवतात। धावसंख्या 1 ने पुढे गेली होती, म्हणजे आता 7 धाव फलकावर पाहायला मिळत आहेत। पहिली विकेट माघारी परतल्यानंतर जी पहिल्या बॉलवर विकेट आली त्यातून सावरण्याचा प्रयत्न हे दोन्ही बॅटर करतायत, प्रसाद पाटील देखील आणि एजाज कुरेशी देखील। भारतीय क्रिकेटमधील एक मोठं नाव यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु टायमिंग फसलाय आणि त्या ठिकाणी पकडली गेली कॅच। नाराज असतील या ठिकाणी एजाज, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 2 हादरे दिलेत वैष्णव यांनी। विकेट धरली। सात धावांवर दुसरी विकेट आलेली आहे। एजाज कुरेशी माघारी परतताना पाहायला मिळत आहेत। प्रसाद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरे 6 ओव्हरच्या या मॅचेस सगळ्या संघांना मात्र पुरेपूर संधी आहे। 6 ओव्हरच्या मॅचेस म्हटल्यानंतर आणि अगदी कम्प्लिटली पावसाळी क्रिकेटसाठीचं वातावरण, वर्तुळाकार असणारं मैदान, सिमेंटची खेळपट्टी आणि खूप चांगली आउटफील्ड देखील इकडे पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे पाऊस सुद्धा पाहायला मिळतोय। या दोन्ही टीमने जर पाहिलं तर आपापला पहिला सामना गमावल्यानंतर नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न, कारण
लीग पद्धतीच्या मॅचमध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते की मॅच कितीही पहिली मॅच जरी पराभूत होऊन सुद्धा टीम क्वालिफाय होताना किंवा फायनल मारताना आपण पाहिलेले आहेत. आणि आता गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. अनिकेत गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. अनिकेत मोकल यांच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय, ज्यांनी मागील मॅचमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला आणि आपल्या फलंदाजीच्या जोरावर एक चांगली फाईट मात्र देताना पाहायला मिळाले होते. अनिकेत प्रसाद यांच्यासाठी हा बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. तीन तीन खेळाडू मात्र बॉलच्या दिशेने येत आहेत. खरे एक धाव तिकडे घेतली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये पंकज जाधव आलेले आहेत, रायगडचे सिक्सर किंग. आणि मुंबई ते दुबईपर्यंत चर्चा ज्यांची झाली असे बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात पंकज जाधव. बुम बुम माट्या संपूर्ण भारतभर ज्यांची ओळख आहे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि कितीतरी गेलेल्या मॅच जिंकून देण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे असे सिक्सर किंग बॅटिंगसाठी पंकज. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळतायत, टायमिंग तेवढं प्रॉपर नाही आहे, चिखलात बॉल थबकलाय, एक धाव तिकडे घेतली गेली आहे. प्रसाद यांनी कॉल दिला खरा, परंतु पंकज म्हणतायत एकच ठीक आहे. आणि कारण ते धावून रन काढण्यापेक्षा षटकार चौकार मारण्यावर जास्त भर ठेवतात किंवा विश्वास ठेवतात. अतिशय चांगलं आयोजन आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळतंय. नानोबा मैदान पारगाव, ज्या पारगावने महाराष्ट्रभर आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. उसळी थोडीशी जास्त पाहायला मिळते. पंच या ठिकाणी मात्र आता व्हाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावा महत्वाची आहे टीमसाठी. 2 विकेट आल्या, जरूर ती पडझड थांबवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी कुठेतरी होतोय. राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत अनिकेत. आणि टप्पा पडल्यानंतर हाही चेंडू जर पाहिलं तर बराचसा बाहेर गेलाय. धावसंख्या 1ने पुढे जात असताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल कळवला जातोय पंचांकडून. आदर्श स्पोर्ट्स मित्र परिवार संपूर्ण या स्पर्धेच्या आयोजनामध्ये देखील पाहायला मिळतोय. या बेला पूल केलाय खरा, परंतु जमीन लगत मात्र बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. मिड विकेटचे फिल्डर येत आहेत, एक धाव तोपर्यंत मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे जाते. 12 महिने क्रिकेटचा खेळ आपल्याला काही आता स्वस्त बसू देत नाहीये. आणि गेल्या काही वर्षात पूर्वी रायगडामध्ये तेवढ्या स्पर्धा नव्हत्या होत पावसाळी क्रिकेटच्या, परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये पावसाळी क्रिकेट विशेष म्हणजे आयकॉन क्रिकेट रायगडात खूप गाजायला लागले. पावसाळी क्रिकेटमध्ये यावेळेला बॅक फुटला जात पॉईंटला खेळायचं होतं, परंतु चांगल्या ठिकाणी टप्पा टाकलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. आणि या पंचांच्या निर्णयाला मात्र आव्हान दिलंय पंकज जाधव यांनी. रिव्ह्यू पडताळणी मागितलेली आहे. सगळ्यांना उत्कंठा तिसऱ्या पंचाच्या निर्णयाची सुद्धा. 2 विकेट गेल्यात, यातून डावाला सावरायचं आहे. एका बाजूला MD वॉरियर्स अलिबाग आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. चिंचवण व्हाईट बॉल या ठिकाणी अगदी योग्य निर्णय होता. एवढे वर्ष क्रिकेट खेळले त्याचा अनुभव कदाचित या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्याची दाद मागितली आणि तो सक्सेस देखील होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अनिकेत. पंकज जाधव सिक्सर किंग. यावेळेला एका हाताने एक हात का निघाला होता बॅटवरचा, परंतु रिझल्ट काय आहे? बूम 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 सिक्सर.
भाषा आवडते आणि एक मोठा फटका या ठिकाणी खेळला जातोय पंकज जाधव यांच्या बॅटमधून. अगदी रायगडाचं क्रिकेट तर गाजवलेलंच आहे. पुण्याच्या डिंगडॉंग संघामधून जगभरचा प्रवास देखील केला याच सिक्सर किंगने. यावेळेला पुन्हा एकदा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, जरूर मोठा फटका नाही यशस्वी झाले. बॉडीच्या दिशेने बॉल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि लेग बाईच्या स्वरूपातील धाव इकडे कळवली जाते. धावसंख्या झाली 20. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना पंकज जाधव आणि दुसऱ्या बाजूला प्रसाद यांना देखील आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये काही आकर्षक फटके आणि योग्य दिशा देणारे फटके देखील प्रसाद यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते. चांगला बॉल आता वाईड यॉर्कर केलाय. यॉर्कर लेंथवर बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आणि 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे 2 विकेट माघारी. एमडी वॉरियर अलिबाग 20 धावा. धाव फलक जर पाहिला तर या ठिकाणी 20 धावांवर आहे. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. अजूनही 4 षटकं बाकी आहेत. पंकज जाधव आपला अनुभव पणाला लावत असताना या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. पावसाळी क्रिकेट आहे. गवतातलं क्रिकेट, पाण्यातलं क्रिकेट, चिखलातलं क्रिकेट, डबक्यातलं क्रिकेट, पावसाच्या धारा कोसळणारं क्रिकेट. रायगड प्रीमियर लीग चॅम्पियन ही ट्रॉफी आहे. जळाळतं करंडक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. याच्यासाठीची मात्र झुंज देखील आपल्याला पाहायला मिळते. अख्खा रायगड जिल्हा खेळतोय. अख्खा रायगड जिल्हाच काय तर अख्खा महाराष्ट्र पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटला. वैष्णव भोईर यांना पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित केले. पहिलं षटक वैष्णव यांचं लाजबाब राहिलं. त्यांनी फक्त 7 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु पंकज पुन्हा एकदा मागे गेलेले आहेत आणि कसा बसा पाण्याच्या डबक्यामध्ये जात असताना वैष्णव यांनी देखील बॉल अडवलाय तिकडे. रनअप घेणं, धावणं हे देखील काय तेवढं सोपं नाहीये ओल्या वातावरणामध्ये. आदर्श स्पोर्ट्स पनवेल तालुका निहाय गटातील एक दादा टीम म्हणून महाराष्ट्रभर ओळख आहे आणि या स्पर्धेच्या आयोजनामध्ये देखील आहेत. त्याचबरोबर सिक्सर सुप्रीमो त्यांचंही कौतुक. खूप चांगले बॉल या स्पर्धेसाठी उपलब्ध आहेत. हा बॉल थोडासा पुढे केला होता. समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनचे फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. हाताने नाही परंतु पायाने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. 1 धाव घेतली आहे आणि पंकज यांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. परंतु आम्ही त्यांना 4 रन देखील धावताना पाहिलंय आणि ते सुद्धा तो पहिला. ओ हो, आता मात्र या ठिकाणी उसळी पाहायला मिळाली या बॉलला आणि तिसऱ्या पंचांची मागणी मात्र बॅटर पंकज जाधव यांनी केलेली आहे. बघितलं, येस येस, पंचांनी घेतले. योग्य बॉल आहे. चला, योग्य बॉल आहे, कळवला जातोय. थोडेसे ते झुकले होते, त्याचे या ठिकाणी पंचांनी पाहिलंय. 22 धावा धाव फलकावर. बूम बूम बॅटिंग साठी पंकज जाधव, रायगडचे सिक्सर किंग. या वेळेला स्ट्रोक खेळलाय परंतु टायमिंग नाहीये. बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. इकडे कुठेतरी अखूट टप्प्याचा मारा केला जातोय पंकज यांच्यासाठी. शरीरापासून दूर बॉल ठेवले जात आहेत. एक मोठा फटका आलाय जरूर त्यांच्या बॅटमधून, परंतु त्यांच्यासाठी थोडासा उसळते मारा करण्याचा प्रयत्न. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये लांबच लांबवर फटके मारण्याची क्षमता आहे यांच्याकडे.
हा बॉल थोडासा पुढे केलाय, गती परिवर्तन देखील पाहायला मिळालं होतं आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न व पंकज तिकडे थोडेसे पाण्यामध्ये कोसळले. हे पावसाळी क्रिकेट आहे, थोडंसं सावध काळजी प्रत्येकाने घ्यायचंय. हे पावसाळी क्रिकेट आहे आणि पावसाळी क्रिकेटची मजा देखील आहे, म्हणून सुरुवातीला म्हटलं आपण मजाही घ्या आणि स्वतःची काळजी देखील घ्या. पंकज जाधव पाण्यामध्ये कोसळले, परंतु आपल्या क्रेजमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न देखील केलाय. लगेच हात त्याने मात्र लाईनवर ठेवला. टप्प्याचा बॉल होता आणि आता मात्र प्रसाद यांनी त्याला पाठीमागच्या बाजूला खेळलाय. 6 धावा, सिक्सर. तीन षटकांचा पहिला खेळ संपलाय. एमडी वॉरियर अलिबाग संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. 29 धावा धाव फलकावर, अजूनही 3 षटकं बाकी आहेत. चिंचवण शिरडोन संघ एका बाजूला पाहायला मिळतोय, अलिबाग संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला संतोष चौधरी साहेब आणि परेश ठोंबरे साहेब यांचा संघ आहे, तर एका बाजूला आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा एमडी वॉरियर संघ देखील आपल्या मैदानात पाहायला मिळतोय. प्रसाद पाटील यांच्या बॅटमधून आलेला षटकार, मॅचचं गणित थोडंसं बदलताना पाहायला मिळाला. आत्मविश्वास मिळतोय त्यांना सुद्धा. आणि पंकज जाधव यांच्याही बॅटमधून एक षटकार आलाय. 10 धावांवर ते खेळतायत. 3 ओव्हरमध्ये 29. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये किती धावा येतील? क्रिकेटचा खेळ आहे, वेळ बदलायला वेळ लागणार नाही. पंकज जाधव आणि प्रसाद ही जोडी आपल्या टीमला कुठपर्यंत घेऊन जाणार? अनुभव आहे दोघांकडे सुद्धा, बरीच वर्ष क्रिकेट खेळतायत. महाराष्ट्र पोलीस फ्रॉम हाशिवरे प्रसाद पाटील एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर लांबच लांबवरचे षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असणारे महाराष्ट्र आणि भारतीय क्रिकेटमधील एक मोठं नाव पंकज जाधव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चर्चा केली जाते प्रसाद यांच्या बरोबर. बॅटही बदलण्यात येते. पाहूया पंकज कशा प्रकारची कामगिरी करतील. मैदानाच्या पाठीमागे जर पाहिलं तर विमानतळाची ही भिंत पाहायला मिळते. लागूनच आपल्याला येणाऱ्या काही दिवसात जर पाहिलं तर या ठिकाणी विमानांची उड्डाणं होताना पाहायला मिळतील. SM स्पोर्टचे सर्व या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, कव्हर पॉइंटला नाही यशस्वी झाले. एक चांगला बॉल या ठिकाणी पाहिला मिळालाय खरा. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर कर्णधार ओमकार पाटील रावेपेन, पेन तालुक्यातील जे काही युवा खेळाडू पुढे आले त्यापैकी हे एक नाव आहे. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न, जरूर थोडासा मागे हटून खेळण्याचा प्रयत्न होता. आणि आता तिसऱ्या पंचांची मागणी. बॅटर रिव्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळतोय. रायगडातील एक मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेट मात्र रायगडमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतं. मग कर्जत असू देत, खालापूर असू देत, पनवेल असू देत, उरण असू देत, अलिबाग असेल, पेण असेल, सुधागड असेल, योग्य बॉल किंवा अलिबाग असेल, मुरुड असेल, रोहा, तळा, माणगाव, श्रीवर्धन, मसळा आणि त्याचबरोबरीने महाड, पोलादपूर. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. या ठिकाणी श्रेयसजी मशे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्याचबरोबर वेदांतजी थोरवे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आणि सागरजी
पोपेटे यांचं देखील आगमन झालेलं आहे। SM स्पोर्ट्सच्या वतीने या ठिकाणी उद्यासाठी 6 बॅट देखील देण्यात आलेल्या आहेत। आपलं स्वागत आणि आपल्या SM स्पोर्ट्सलाही खूप साऱ्या शुभेच्छा। प्रसाद पाटील, पंकज जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते खरी। या वेळेला आणखीन एक फटका पहा, पाठीमागच्या बाजूला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सातत्याने होताना पाहायला मिळतोय। हाही बॉल सीमा रेषा पार 4। ओम साई जनरेटर कुणाल तारेकर यांचे देखील आम्ही मनापासून आभारी आहोत। या स्पर्धेसाठी मोफत जनरेटर देखील त्यांनी उपलब्ध केले आणि खूप चांगले बहरत असणारे खेळाडू सुद्धा आहेत पारगाव गावचे। जब्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धावसंख्येला सुरुवात झाली आहे, चौकार तर आलाय। प्रसाद एका बाजूने किल्ला लढवतायत, अनुभव आहे कित्येक वर्षाचा, आज तो अनुभव दाखवावा लागतोय MD वॉरियर्ससाठी। चांगला बॉल सन्मान दिला, चांगल्या टप्प्यावरच्या बॉलला फक्त ढकललं, एक धाव घेतली गेली, दुसरीचा कॉल दिला जाईल का? यस, कॉल दिलाय, परंतु त्याच्यासाठी पंकज यांच्याकडून तेवढा प्रतिसाद नव्हता, परंतु आता ओव्हरथ्रो झालाय। बॉलने टप्पा पडल्यानंतर जास्त उसळी घेतली आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होताना पाहिलं मिळते। 36 ओव्हर नंबर 4 सुरू आहे। रायगड प्रीमियर लीग पावसाळी स्पर्धा, रबर बॉलचं पहिलं हे आयोजन आहे। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्याची रबर बॉल क्रिकेटची पहिली स्पर्धा रायगड प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धा म्हणून ओळखली जाईल। अख्ख्या जिल्ह्याला 4 षटकांचा खेळ संपलेला आहे। धावसंख्या झाली आहे 42, अजूनही 2 षटक बाकी आहेत आणि जर कुठे या ठिकाणी एक 25-30 तरी धावा आल्या, एक चांगली टोटल उभी राहू शकते। तो प्रयत्न या ठिकाणी अलिबागकरांना करावा लागणार आहे। पंकज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, एका षटकाराच्या मदतीने खेळत आहेत, परंतु प्रसाद पाटील यांची आता बॅट बोलायला लागली आहे। 2 षटकार 1 चौकार त्यांनी खेळलाय। चांगली बॅटिंग त्यांच्याकडून देखील होताना पाहायला मिळते। पाहूया, 2 षटक 12 बॉल बाकी आहेत आणि क्रिकेटमध्ये एक ओव्हर सुद्धा कापी असते मॅच मध्ये येण्यासाठी। करण धुळे थोडीशी चर्चा करताना पाहायला मिळतात खेळाडूंची। खूप चांगलं काम 24 ला इव्हेंटची टीम देखील करते। सँडी डीजे त्यांचे देखील आम्ही या ठिकाणी कौतुक करू। तुरमाळे गावचे खेळाडू ऋषी घरत येताना पाहायला मिळत आहेत। प्रसाद पाटील हा शिवराचे एक दिग्गज खेळाडू आहेत। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अलिबागचे सिक्सर किंग पंकज यांच्यासाठी टाकलेला वेगवान बॉल आणि पहिल्याच बॉलवर दांडी 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 गोल। विकेट येताना पाहायला मिळते पंकज जाधव यांची। हा बॉल ऍक्शन थोडीशी वेगळी आहे ऋषी घरत यांची, त्याचाही फायदा त्यांना या ठिकाणी मिळतोय आणि पहिल्याच बॉलवर विकेट घेत असताना आपले इरादे स्पष्ट केलेत या युवा खेळाडूने। पहा, दूरवरून विविध तालुक्यातून आणि विविध गावांमधून खेळाडू दाखल झालेले आहेत या क्रीडा नगरीमध्ये पारगावमध्ये आणि आपल्या गावाची छाप रबर बॉलच्या पावसाळी क्रिकेटमध्ये देखील सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। नयन आलेत मैदानाच्या दिशेने, नयन बघत वाजेपूर गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये। कोकणातील बऱ्याचशा स्पर्धा देखील ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना देखील विशेष बोर्ली पंचायतींची रॉयल फेस्टिवल स्पर्धा सुद्धा गाजवली होती या खेळाडूने। मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत।
42 धावा. येणारा प्रत्येक बॉल हा महत्वपूर्णच असेल. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, बॅट अगदी वेगात फिरवली परंतु बॉल पाठीमागे जातोय आणि या बॉलवर जर पाहिलं तर व्हाईट बॉल प्लस 1 धाव देखील मिळणार आहे, म्हणजे या 2 धावा इकडे मिळणार आहेत. विश्वजित म्हात्रे यांना देखील आपण पाहतोय. मला वाटलं फक्त टेनिस क्रिकेटवरच काही वेगवेगळे फटके खेळतात, त्यांच्यासाठी रबर बॉल क्रिकेट सुद्धा झोपून झोपून स्ट्रोक खेळतायत. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट. ऋषी घरत आणखीन एका फलंदाजांना माघारी पाठवतायत. विकेट. एक येताना पाहिला मिळत आहे. तुम्ही कोणत्या ओव्हरला बॉलिंगसाठी येत आहे किंवा कोणत्या ओव्हरला बॅटिंगसाठी येत आहेत याला महत्व नाही, तुम्ही काय करताय याला महत्व आहे. त्यामुळे जरी या ठिकाणी धावसंख्येला थोडासा लगाम घातला असेल, बॅटिंग करावी लागेल. नयनला बॅटिंग करावी लागेल आणि मंथन डाकी यांनाही बॅटिंग करावी लागणार आहे. पाहूया. शिवरे आमच्या सीएचे प्रीमियर लीग किंवा डॉक्स प्रीमियर लीग मध्ये देखील खेळताना पाहायला मिळतात. याच गावातील निनाद तारेकर यांचाही मी उल्लेख करील, कारण आमच्या सीएचे प्रीमियर लीग बऱ्याचशा त्यांनी सुद्धा गाजवलेले आहेत. 44 धावा फलकावर. या वेळेला वेगात बॉल परंतु अचूकतेवर नव्हता. बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. धावसंख्या 2 ने पुन्हा एकदा पुढे जाते. 46 धावा फलकावर. 4 विकेट माघारी परतल्यात. एमडी वॉरियर्स अलिबाग संघ धावा करायच्यात परंतु ऋषी घरत चांगली कामगिरी केली आतापर्यंत. 2 विकेट आणि दोन्हीही बोल्ड आउट घेतलेले आहेत. नयनवर सगळ्यांचे नयन आहेत सध्याच्या घडीला, कारण धावा करायच्या त्यांना. यावेळेला नयनने बॅट तर फिरवली आहे, पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे. फिल्डर येत आहेत. 1 धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल परंतु थांबवलं त्या ठिकाणी मंथन यांनी. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. धावांसाठीचा संघर्ष देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या मैदानात कमी धावसंख्येमध्ये सुद्धा मॅच रंगू शकतात, कारण मागील मॅच मध्ये 12 बॉल 19चा सामना फक्त 4 धावांचं षटक योगेशदादा पवार यांनी टाकलं होतं. फुलटॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न. बॉल निघालाय स्क्वेअर लेगला. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. फिल्डर येत आहेत परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 48 धावा धावफलकावर 5वं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. ऋषी घरत यांची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 महत्वपूर्ण विकेट त्यांनी या ओव्हरमध्ये घेतल्या. नयन 12 महिने क्रिकेट आपण सध्याच्या घडीला पाहतोय. रायगडमध्ये क्रिकेट मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. या वेळेला थोडस दूरवरूनच हा स्ट्रोक पुल करायचा प्रयत्न होता. चेंडूच्या लाईन मध्ये न येता बॅट फिरवली आणि त्याचा फायदा या ठिकाणी ऋषी यांनी घेतला. आणखीन एक डॉट बॉल टाकलाय. ऑप्टमच्या बराच बाहेर होता, कारण क्रिकेट फुटवर्कचा खेळ आहे. त्यातल्या त्यात रबर बॉल म्हटलं तर फुटवर्कचं थोडंसं तुम्हाला जास्त करावंच लागतं. टायमिंगचं क्रिकेट आहे हे. पुन्हा एकदा तेच नयनने बॅट फिरवली आहे परंतु बॉलच्या रेषेतच नाही आले. आणखीन एक डॉट बॉल. काय ओव्हर टाकले ऋषी घरत यांनी. 5व्या षटकासाठी आले परंतु आपली छाप सोडून गेले. ओव्हर संपल्या 5. धावसंख्या झाली 48. लागली
संपलाय. 48 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. मंथन डाकी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर नयन भगत धावा करायच्यात आपल्या टीमसाठी. संकटात आहे टीम, धावा करायच्या आहेत. या वेळेला वेगात बॉल पहिलाच या ठिकाणी ओमकार यांच्याकडून टाकला गेला खरा, परंतु एक धाव त्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपातील मिळते. 49 वरी धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. कोणता संघ जिंकणार, कोणते दोन संघ जिंकणार, आजच्या दिवसात क्वालिफाय कोण होणार, कोण, याची चर्चा मात्र सर्व दूरपर्यंत आहे. नयन प्रयत्न तरी सुद्धा करावे लागतील. काही धावा टीमला मॅच मध्ये घेऊन येतील, कारण क्रिकेट हा एक नव्हे तर दोन डावांचा खेळ आहे. दोन्ही डावामध्ये चांगलंच खेळावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. या वेळेला फटका फसलाय, बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल. सातत्याने पुल करण्याचा प्रयत्न, परंतु हे करत असताना चेंडूच्या लाईन मध्ये नाही आहे. त्याचं कारण आहे फुटवर्क करायला अडथळा ओली विकेट असल्या कारणाने होतोय. 50 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत, म्हणजे अजूनही या ठिकाणी 4 बॉल बाकी आहेत. आणि जर का 2-1 मोठे फटके आले 60-65 पर्यंत, तरी या ठिकाणी एमडी वॉरियर्स अलिबाग संघाला जावं लागेल. या वेळेला फटका चांगला खेळताना पाहायला मिळालाय. बॉल मार्गस्थ होतोय सीमा रेषेच्या पलीकडे. मंथन डाकी यांच्या बॅटमधून सिक्सर. चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. जसा बॅटला बॉल लागला त्याच वेळेला मंथन डाकी हे नाव, आशिवरे हे गाव बॉलवर लिहिलं गेलं असं म्हणावं लागेल. षटकार खेचलाय मंथन यांनी. आज आपल्या गावात, म्हणजे ज्या गावालाही क्रिकेटची खूप मोठी परंपरा आहे, त्या परंपरेला पुढे घेऊन जाणारा हा युवा सितारा मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु दुसऱ्या बाजूला रावे या पेन तालुक्यातील गावाचं देखील नाव करतोय या ठिकाणी स्वतः संघनायकाच्या भूमिकेमध्ये ओमकार पाटील. चिंचवण शिरडोन एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय, तर दुसऱ्या बाजूला अलिबाग. या वेळेला दिशा कव्हरची आहे. फटका लाजबाब आहे, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढा सुंदर फटका कव्हरच्या दिशेने. मंथनने आता 6 धावांचा डाका टाकलाय डाकीने. येस, मंथनच्या बॅटमधून आले स्ट्रोक पाहायला मिळाले. हो, अगदी पिच फायटर या संघाकडून देखील सीबी आणि सीएचच्या टुर्नामेंट खेळत असतात. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. वा मंथन वा, कितव्या नंबरला बॅटिंगला आलेत याला महत्व नाहीये, तुम्ही काय करता याला महत्व आहे. सिक्सर. एक ओव्हर सुद्धा काफी असते क्रिकेटच्या खेळात मॅच मध्ये येण्यासाठी, आणि आता अलिबाग मॅच मध्ये आली आहे. यावेळेला आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी खेळलाय. एक धाव तर घेतली गेली आहे, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. एक दुसऱ्याही धावेसाठीचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला गेलाय, आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात पाहूया या ठिकाणी पंच शॉर्ट रन देखील त्या ठिकाणी चेक केला जातोय. यस, शॉर्ट रन चेक करतायत. जबरदस्त बॅटिंग मंथन डाकी. पडताळणी करतायत पंच, रनआउट आहेत की नाही हे सुद्धा, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर धाव कंप्लीट आहे की नाही.
शॉट आहे. रनआउट दुसऱ्या धावेसाठी जो होता तो रनआउट नाहीये, म्हणजे 3 रन कंप्लीट आहे. त्याच्यानंतर एवढंच 2 ओव्हर्स थांबायचं आहे ना. हा येस. शॉर्ट रन कशा प्रकारे आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकता. अगदी 24 लाईव्ह टीची टीम जे आहे ते दूध का दूध आणि पाणी का पाणी सर्वसमक्ष या ठिकाणी दाखवलं जात आहे. त्यानंतर कंप्लीट कसं केलं ते देखील या ठिकाणी दाखवलं जात आहे. आणि एकंदरीत धावसंख्या या ठिकाणी कांचनची झाली आहे. 69 धावा झालेल्या आहेत आणि फाईट होऊ शकते 70 आहेत म्हटल्यानंतर. असं सुरुवातीला वाटत होतं की एक मोठी धावसंख्या आता उभारणं गरजेचं आहे. टीम कुठेतरी बॅकफुटला आहे, कारण 5 ओव्हरमध्ये 48च धावा होत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र तब्बल 21 धावा आल्या. त्यामध्ये मंथनचे 3 षटकार खूप निर्णायक राहिले. 6व्या नंबरवर मंथन आले, परंतु त्यांचं काम त्यांनी केले. धावसंख्या झाली आहे ती 69 जिंकण्यासाठी पाहिजे 70 धावा, परंतु MD वॉरियर अलिबाग संघाने बनवलेल्या या धावसंख्येचा पाठलाग मात्र स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवण शिरडोन करणार का हे दुसऱ्या डावात कळणार आहे आपल्याला. पहिल्या डावाचे हिरो जर पाहिले तर नक्कीच प्रसाद पाटील हे सुद्धा होते. 10 बॉलमध्ये 21 आणि अगदी अंतिम टप्प्यामध्ये 6 बॉलमध्ये 20 धावा या सुद्धा खूप निर्णायक राहिल्या मंथन डाकी याच्या. आणि त्याच्या जोरावर 70 धावांचं टार्गेट देखील उभं राहिलं. गोलंदाजीच्या बाबतीत आपण वैष्णव भोईर 2 षटकं टाकली, 15 धावा 2 विकेट. ज्या पहिल्या षटकात 2 यश त्यांना मिळाले. चांगली गोलंदाजी. अनिकेत बोकल 1 षटक टाकलं, 12 धावा खर्च केल्या, विकेट नाही मिळाली. ओमकार पाटील 2 षटकं टाकली. दुसरं षटक जे होतं त्यांचं ते महागडं राहिलं. 33 धावा 2 ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केल्या. आणि ऋषी गरत हे सुद्धा खूप चांगले यशस्वी राहिले. 1 षटक 6 धावा फक्त आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट ऋषी गरत यांनी घेतल्याने अशा प्रकारे 69 झाल्यात. 70 करायच्यात, परंतु या 70 कशा होणार हे ऐकवण्यासाठी मात्र बाबूशाह सरांना आमंत्रित करेल. कारण मॅच तर मॅच कॉमेंट्रीच्या एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातात आणि त्यांच्या जोडीला चित्रपटाचे असे काही डायलॉग ऐकायला मिळतात 90च्या दशकात आम्हालाही गेल्यासारखं वाटतं. या बाबूशाह सर. युग पुरुषांची महापुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली. तर रायगड प्रीमियर लीग पर्व पहिला आपण पाहतोय. धमाकेदार स्पर्धा आणि माहिती आम्हाला मिळते. संतोष चौधरी यांच्याकडून जे 1000चं प्राईज होतं ते शुभम नाईक यांना दिलेले आहेत. माहिती आमच्याकडे मिळते. तर विनिंग टार्गेट विजयासाठी 70 धावांचा टप्पा ओलांडायचा. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि अतिथी कक्षामध्ये आमचे क्रिकेट प्रेमी चाहते या स्पर्धेचा आनंद घेत असताना फिल्डिंग टीम आपण जरूर पाहते. दोन्ही संघ बाबूशाह सर बलाढ्य आहेत आणि एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. उद्यासुद्धा महत्त्वाच्या लढती असतील या स्पर्धेमध्ये आणि सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षक वर्गसुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतो. सर्व स्पॉन्सरचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो ज्यांनी रायगड प्रीमियर लीगसाठी ज्यांनी योगदान दिलं ते सर्व आमचे पुरस्कर्ते यांचं मनापासून धन्यवाद. मालिकावीरला बाईक पाहणार आहोत आणि रविवारी आपण तो थरार पाहणार आहोत. रायगड प्रीमियर लीगमध्ये 24 लाईव्ह इव्हेंट ऑनलाईन प्रेक्षक वर्गसुद्धा जॉईन झालेत. यस मॅचकडे आपण जाऊया, ऐकूया शेरो शायरी किंग बाबूशाह सरांना. धन्यवाद. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया सागर मांडोकर सर. कोयल की आवाज़ देखिए दिन में जितनी बेहतर है. अगर नाइट मुकाबला में बात कर लेंगे, कंचन सर बात करेंगे तो यहाँ पर सबसे पहले देखिए दोनों टीम यहाँ पर एक एक मुकाबला देखिए आ रही हुई है. मुकाबला देखिए टू और डाई के जैसे प्रो कबड्डी की बात आती है ना, कंपलसरी आपको पॉइंट लाना ये जरूरी हो जाता है. संतोष चौधरी सर देखिए बात करेंगे, एक तरफ ओनर हैं. परेश भाई ठुमरे देखिए उनके साथ है. मंगेश दादा वाकड़ीकर सर देखिए बात करेंगे टेनिस से RPL के देखिए अच्छे और नज़र से. उसके साथ श्याम सर ठुमरे देखिए बात करेंगे और करण धोले देखिए आइकॉन. अगर दूसरी तरफ बात कर लेंगे ना, दूसरी तरफ बात कर लेंगे कांचन सर जहाँ पर MD वॉरियर्स है अलीबाग टीम के देखिए महेंद्र सेठ तलबी और उनके साथ साथ देखिए बात करेंगे
सुमित पत्र देखिए कप्तान है इजाज कुरैशी। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे रुपेश दादा पाटिल लीजिए मेंटर से एमडी वारिस का। देखिए दोनों टीम में देखिए यहाँ पर ओनर है मेंटर हैं, अब बड़ा खुश रहेंगे। मी या ठिकाणी आमंत्रित करतोय गुड्ड्या जाधव, आपण या ठिकाणी यायचंय। यस, गुड्ड्या जाधव यांचा सन्मान केला जातोय या रायगड प्रीमियर लीग साठी। आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आकाश तारेकर, विशाल जितेकर, त्याचबरोबर जर पाहिलं तर तेजस मात्रे, सगळे सन्मानित करतायत। एक गुणवान आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आता त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर ते सगळ्यांना बोलायला लावतात, आम्ही त्यांना बोलायला लावू, परंतु आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी या स्वतः समालोचक आहेत ते। आणि काय म्हणाल, कसं वाटतं रायगड प्रीमियर लीग? आणि आज रायगडच काय, आता तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट खेळाडूंना लोकप्रियता देण्याचं काम करत आहात, त्या कामाविषयी देखील आणि आज रायगड प्रीमियर लीगच्या या आयोजनाविषयी स्वतः रायगडकर आहात। खूप चांगलं वाटलं। आकाशदादांनी मला फोन केला होता की रायगड प्रीमियर लीग चालू करणार होता मी, तर मी येणार आहे। तर मी म्हटलं रायगड प्रीमियर लीगला जर टाईम आहे ना खूप, की म्हणजे डिसेंबरच्या टाईममध्ये होते, ते म्हणतात की नाही आम्ही रबर बॉलची एक टुर्नामेंट होणं मुश्किल आहे, एवढ्या पूर्ण रायगडला एकत्र आणणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे। मग त्यावेळी मानकोलीला एक स्पर्धा चालू होती, त्याचवेळी आकाशदाने सांगितलं की मी ते स्पर्धेला नाही येते, मी मानकोलीला नाही येते, मी रायगड प्रीमियर लीग करतोय। आणि मग हे सर्व म्हणजे अशी टुर्नामेंट तर डेमध्ये पण नाही होत जेवढी त्यांनी पावसामध्ये करून दाखवली, आणि पावसामध्ये करणं खूप कठीण आहे। आणि पूर्ण टीम रायगड प्रीमियर लीगची त्या सर्वांचं मी हार्दिक आभार व्यक्त करेन। आणि असे ऑर्गनाईज म्हणजे खूप डे मध्ये पण नाही होत आणि असं त्यांनी करून दाखवलं। थँक्यू सो मच, एवढंच बोलेन की तुम्ही मला बोलवलं आणि या पूर्ण ऑर्गनायझेशन टीमसाठी पण। गुड्ड्या जाधव साहेब, आपल्याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा, खूप चांगलं काम आपल्याकडून होत आहे, या कामालाही आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा। जाऊयात मॅचच्या दिशेने। आवाज जू 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 बाबू शाह सर। चलिए बहुत बहुत धन्यवाद चंदू सर। चलिए पहला मौका देखिए कंचन सर यहाँ पर मिला, किसका मौका मिला भाई? अनिकेत मोकल का भाई। गुड्डिया भाई यादव देखिए जिनका खास करके सम्मान चल रहा था, छोटा सा इंटरव्यू हमेशा देखिए हर खिलाड़ी से उनका भी इंटरव्यू बड़ा अच्छा रहता है। लेकिन स्कैच देखिए किसका छोटा कंचन सर, अनिकेत मोकल। कहते ना सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है ना तो। अनिकेत मोकल कहा जाए तो ये छोटा मोटा मामूली सांप नहीं है भाई, अजगर है भाई, अजगर। अजगर क्या करता है, डसता नहीं, निकलता है। और आपने उनका क्या छोड़ा है, पंकज यादव देखिए ज्यादा उंगली उठाना नहीं चाहेंगे, एक अच्छे खिलाड़ी हो जाता है। लेकिन क्या छूटने के बाद जो उस्मान ने आपने देखा, भले ही मैच हारे लेकिन बल्लेबाजी में अब बहुत अच्छा लय में देखिए, ये अच्छा मैसेज है अगला मैच के लिए। मुझे लगता है शायद मुकाबला हारे कांचन सर, लेकिन बहुत सारा देखिए कॉन्फिडेंट लेकर अगले मैच में उतरेंगे। लेकिन उससे पहले ये 70 का टारगेट देखिए, टारगेट उतना बड़ा भी नहीं है कांचन सर, लेकिन इतना छोटा भी नहीं माना जाएगा। जब आप ऐसे मौसम में और जहाँ पर डू और डाई का मुकाबला खेल रहे हो, 70 का टारगेट है, कहूँगा एक कसी हुई टारगेट है। दोनों टीम एक दूसरे की तरफ खींचने की कोशिश करेंगे, लेकिन जो बेहतर मेहनत करेगा वो अच्छा रिजल्ट लेकर जाएगा। करण थूले भाई बदलापुर से आए हुए हैं। पंकज यादव देखे शांत हैं, आउटफील्ड बारिश के कारण गिला है, और वेट देखिए बॉडी ओजनदार खिलाड़ी हैं, लेकिन बुम बुम के नाम से पहचाने जाते हैं। रन आता हुआ, रन आता हुआ, रन कैसे भाई टीम के लिए मायना रखता है। चंदू शेट्टी सर देखिए बात करेंगे, नहीं चंदू सर क्योंकि भी फेवरेट है AK-47, बताया कि बाबूशाह AK-47 आना चाहिए। नहीं, बहुत सारी टूर्नामेंट में कांचन सर अगर 10 या 15 मिनट अगर AK-47 नहीं आती है ना, कहीं दर्शकों से भी आवाज मैसेज आ जाती है। हर कमेंटेटर की देखिए एक पहचान रहती है, जैसा चंदू सर की आर पार सीमा रेखा पार। ओ ये चलिए जो टाइमिंग की हम बात कर रहे थे, बड़ा हिट देखिए यहाँ से AK-47 चरण।
मुंबई का रानू नहीं रे बाबा, ये साइचा है। ये खिलाड़ी का क्या छोड़ा था वो, ये क्या हो गया भाई? नहीं होता है भाई, छोटे नन्हे। नहीं देखिए, बात करेंगे मानसून क्रिकेट, देखिए शायद मुझे लगता है कैमरा वहां पहुंचता है तो थोड़ा दृश्य अलग होता है, मैदान के अंदर भी ऐसा हो जाता है। खास करके कंचन सर अनिकेत मोकल का क्या छोड़ा गया था, तभी हमने जिक्र किया था कि सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो पापा। और ये छोटा मोटा ये चलिए, उसके बावजूद भी देखिए फुल लेन रखा, हल्की सी गुड लेंस के आगे देखिए तावा तो वापस दिया था पर, लेकिन थोड़ा दूर से रखे थे, कवर के ऊपर से खेलना चाहते थे और थोड़ा सा पल्ला लेट आया सीधा किन विकेट कीपर के पास। पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद टेस्टों में देखिए बात करेंगे, रिकॉर्ड टूटते रह गया भाई लारा, लेकिन टीम का स्कोर बना है 12। कांचन सर, डीजे सूरज देखिए बड़ा मजा आता हुआ। कभी कभी मुझे भी लगता है कि ऐसे डीजे ऑपरेटर को भी एक बार आईपीएल में मौका मिलना चाहिए। मुझे लगता है पूरा आईपीएल हिला के रख देंगे 2 महीना में। सूरज शायद आप टेनिस क्रिकेट छोड़ दोगे, आईपीएल में जाओगे नहीं, हमें टेनिस रबर में चाहिए। तो चलिए बात करेंगे, कहते हैं ना किताबों में धूल लगने से कहानियां बदलती नहीं है, बस कुछ तस्वीरें बदलते रहती है। भला ही 70 का टारगेट है, लेकिन पहला ओवर में देखिए 12 आया। अगर इस औसत एवरेज से जाते हैं तो फिर टारगेट तक पहुंच जाएंगे। संतोष चौधरी सर देखिए बात करेंगे, सिर्फ नाम से नहीं, ये आजकल काम से भी पहचाने जाते हैं। टीम के ओनर भी हैं, अच्छे के अंपायर भी हैं, लेकिन इस वक्त देखिए टीम के बल्लेबाज के लिए अच्छा देखिए यहाँ पर कैश प्राइज रखे हैं। कोई भी बल्लेबाज अर्धशतक लगाता है तो 3000। और कहते हैं ना किताबों में, मैंने पहले जिक्र किया कि धूल लगने से कहानियां बदलती नहीं है। करण थोले वाइट का इजाफा देखिए, एक्स्ट्रा से रन आता हुआ। करण थोले देखिए कैसा खिलाड़ी है, कहते हैं ना शहर का दवा और बदलापुर का हवा। और जब करण थोले का बल्ला चलेगा, मौसम भी बदलेगा, हवा भी बदलेगा और मैच भी बदलेगा। लेकिन अब तक देखिए इनका बल्ला थोड़ा सा शांत है, 2 पर 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन एक मजेदार खिलाड़ी हैं। जब रंग में आते हैं तो सामने वाले का रंग छुड़ा देते हैं। सनत जयसूर्या के अंदाजे इनके अंदर, लेकिन फंसा है शॉर्ट सिलेक्शन, शॉर्ट एक्स्ट्रा कवर नहीं है। खास करके रबर बॉल में देखिए 2 फील्डर हम देखते हैं। नियम रोल देखिए बहुत सारा अच्छा है कंचन सर, इसलिए देखिए आदर्श फैमिली का इसलिए तारीफ किया जा रहा है। संतोष चौधरी सर देखिए लगातार इनकी तरफ से कोई भी बल्लेबाज अर्धशतक लगाता है तो 3000। और जानते हैं संतोष चौधरी सर, अगर अर्धशतक यहाँ बना लेता है एक आध बल्लेबाज तो फिर ये जो 70 का टारगेट है ना, ये आसान बन जाएगा। क्या ये काम कर पाएंगे? ये मुश्किल नहीं है। कहते ना संघर्ष का राज जितना अंधेरा होता है, सफलता का सूरज उतना तेज चमकता है। अमित नायक देखिए पिछला मैच का फिनिश किया, इस बार देखिए गेंद थोड़ा सा नीचे रहते हुए, लेकिन अगर अर्धशतक तक कोई बल्लेबाज को पहुंचना है, 22 से देखिए 1 रन आता हुआ। और कंचन सर मुझे लगता है अर्धशतक भी ना बने कोई बल्लेबाज का, अगर ताबड़ तुम कोई खिलाड़ी है कि 35-40 रनों का इनिंग्स भी खेल दे, फिर 70 तक पहुंचने का रास्ता आसान हो सकता है। लेकिन उसके लिए देखिए आपको मेहनत खूब करना होगा भाई। रख भरोसा खुद ही पर, क्यों ढूंढते हो फरिश्ते। रियान राजपुरकर देखिए क्या कमाल के गेंदबाजी कर रहे हैं अपने लेन से, अपने वेरिएशन से। पिछला देखिए लेन थोड़ा सा आगे रखे थे, इस बार शॉर्ट ऑफ लेन उछालता थोड़ा सा, बहुत बढ़िया देखिए विकेट का पूरा फायदा लेते हुए। और समीकरण यहां से बदलता हुआ 27 गेंद 55 का जरूरत है, 15 रनों का साझेदारी, लेकिन थोड़ा सा धीमी शुरुआत कह सकते हैं। जाने दिया गेंद को इस बार, लेकिन ऑफ स्टंप से काफी बार अमोल काले सर देखिए अपने अंदाज में वाइट का इजाफा देते हुए एक्स्ट्रा से 1 रन आता हुआ। कंचन सर दूसरे के कंधों में हमेशा जनाजा और खुद के कंधों में जिम्मेदारी। एक्स्ट्रा रनों से टोटल आगे बढ़ेगा, लेकिन जो जिम्मेदारी है टीम को
विजय दिलाना, लेकिन वो खुद के बल्ले से रन देना होगा। हाँ ये चलिए हल्के से शॉट आउट लेंथ था, हुक किया, गेंद क्या यहां से रुका। हाँ गेंद भी देखिए रुकता हुआ। करण धुले पहले तैयार नहीं थे। अनिकेत मोगल देखिए थोड़ा सा निराश इसलिए जता रहे हैं, तैयार रहिए, पहले एक्टिव रहिए। क्या इतना वक्त बुरा हो तो फिर गेंद कहीं से भी निकलता है, वक्त अच्छा हो तो गेंद कहीं भी रुक सकता है। बहुत बढ़िया देखिए मैच का आनंद लेते हुए यहां से विश्वजीत मात्रे शाम्पो के साथ मुकाबला रहेगा। कल सुबह का पहला मुकाबला सुपर 12 का, और कंचन सर नॉकआउट स्टेज पे पहुंच जाएंगे। देखिए कल से हर मैच आपको जीतना होगा, और सुपर 12 का हर टीम का यही है नारा कि आरपीएल सीजन बनेगा क्या हमारा। और उसके साथ साथ देखिए समीर सोमने सर सिर्फ देखिए ये आवाज करछत की नहीं है, आज महाराष्ट्र में देखिए बात करेंगे गुनगुनाता हुआ और शब्दों की देखिए बेमिसाल। उसके साथ देखिए उन्होंने भी अपना नौकरी के साथ कमेंट्री में। समीर सर वेलकम, आपका स्वागत है। वाइट कैच हुआ देखिए, एक्स्ट्रा से एक रन आता हुआ यहां से, बिन पायल से बची घुंघरू। पायल की झनकार सिर्फ भी दिल चुराएगी, मैच नहीं। मैच जीतना है तो भाई खुद को मेहनत करना होगा। अनिकेत मोगल का क्या देखिए, मुझे लगता है बहुत बड़ा टर्निंग पॉइंट हो सकता है अगर इनका इनिंग्स अच्छा रहा। पंकज यादव बुम बुम देखिए अपने आप के ऊपर अफसोस भी कर रहे होंगे। देखिए कांचन सर कोई भी खिलाड़ी नहीं आता है कि अपने टीम के लिए कैच छोड़ा जाए, डॉट गेंद खेला जाए। हर खिलाड़ी चाहते हैं बेस्ट दिया जाए। टीम का स्कोर 19 रन बनाए, और अभी भी बात करेंगे 49 की जरूरत है। अभी भी 51 रनों की जरूरत है, 70 का टारगेट से। और ये टारगेट देखिए धीरे धीरे थोड़ा सा मुश्किल बनते जा रहा है। करण धुले थोड़ा सा आत्मविश्वास दिया होगा कंचन सर, जो पिछला जो उनके पल्ले पर गेंद आया था भला ही चौका नहीं था, लेकिन बहुत बढ़िया। इस बार देखिए कप्तान ने थोड़ा मिड विकेट को और स्ट्रांग बनाया, थोड़ा वाइडिश बैक रखा गया है। करण धुले का देखिए स्ट्रांग पोजीशन पर, जैसे मानो कि ऋषभ पंत के सामने बेन स्टोक ऑन साइड पर फील्डर रखा करते थे, दीवार वो दीवार खड़े किए हैं। कितनी दबाव है देखिए इस मैच में, कितना तेज तरार भाग रहे हैं, मेहनत कर रहे हैं, एक एक रन अपने टीम के लिए बचाने का कोशिश कर रहे हैं। टीम का स्कोर 20 रनों तक पहुंचा है। नहीं ये काम करना होगा भाई। कहते हैं ना जिंदगी में मेहनत इतना करो कि किस्मत भी कहेगा बेटा ले 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 ले, ये तेरी अमानत है। बिक्की वीर उस्मान पटेल के बीच में देखिए थोड़ी सी हंसी मजाक चलता हुआ। वंडर बॉय देखिए आकाश दादा तारेकर, समीर सोमने सर, एक खूबसूरत आवाज है। और थोड़ा चलेंगे डीजे सूरज के बाद, थोड़ा सा शांत हैं, लेकिन उनके खामोशी पे कभी शक मत करना। सूरज मुझे लगता होगा अगर सरदेवी के कानों तक पहुंच रहा होगा तो उसका भी आत्मा को शांति मिल रहा होगा। ये सूरज काम करें। सूरज आपको पता है खुदा गवाह पिक्चर उस जमाने में इतना सुपर डुपर हुआ था, कहीं बगैर मंडप से शादी हुआ था कहीं नौजवान का। मैं तुझे कबूल तू मुझे कबूल। लेकिन देखते हैं यहां से बल्लेबाजों ने देखिए अभी तक 2 ओवर में देखिए 20 रन, 10 के औसत से जाते हैं तो 60 तक पहुंचेंगे, लेकिन अभी भी देखिए 24 गेंद 50 की जरूरत है। करण धुले और उनके साथ अनिकेत मोगल। अब मुझे लगता है कंचन सर स्विंग बॉल जिसका इस्तेमाल होगा, लेकिन ये ओवर देखिए बड़ा अच्छा खासा रहेगा। कहते ना फूलों की दुकान खोल और खुशबू की व्यापार कर। अरे सिंगल डबल की चक्कर छोड़ है, चौके छक्के लगाकर दरिया पार कर। क्या चौका छक्का लगाकर दरिया पार करेंगे। बिकी भूर देखिए रफ्तार के सौदागर, घर पे लाडली बेटी आई बिकी भूर के।
धारावाहिक एक्सप्रेस नहीं, आज मैं कहूंगा महाराष्ट्र एक्सप्रेस में अगर नाम जोड़ा जाए इस तरह के गेंदबाज है विश्वजीत ठाकुर, विकी हुईर, विजय पावले, अपने देखिए जो रफ्तार और गति अपना दबदबा को बरकरार रखे हैं। मयूर वाघमारे के साथ कुछ गुफ्तगू चलता हुआ विकी हुईर का, दोनों की शादी हो चुकी है, अब ज्यादा चर्चा तो नहीं हो रहा होगा। विकी हुईर की पसंदीदा हीरोइन एक समय थी आलिया भट्ट, उनकी भी बेटी वही विकी हुईर की भी बेटी। ओ यह चले ऊंचाई ली है, लंबाई की थोड़ी सी कमी है, लेकिन क्या बहुत बड़ा था। करण थूले के लिए देखिए मिड ऑफ अंदर रखा गया था, लॉन्ग ऑफ खाली जगह पर था और शायद यहां पर चौके के लिए हमारे 24 लाइव है टीम का नजरें पहुंची है। अंपायर थोड़ा सा जायजा लीजिए, नजरें यहां कुछ बयां कर रही हैं, लेकिन अंपायर का डिसीजन का हमेशा वेट इंतजार रहता है और आखिरकार आता हुआ 4 रन। करण थूले थोड़ी सी संतुष्ट रहेंगे, रन आ रहा है यहां से। हाँ कांचन सर देखिए कहते ना हार और घास कहीं भी पैदा हो सकता है। और पिछला मैच देखिए एक समय के लिए लगा योगेश पवार का कुछ डॉट गेंद मैच में जान डाल दिया था। उसके बाद अमित नायक है, मुझे लगता है अमित नायक जो दूसरा आखिरी जो फिनिश किया छक्का वो गेंदबाज ने दिया भाई, नौ मान लीजिए छक्का लगाइए, लेकिन उससे पहला जो गेंद था भाई वो गेंद छक्के का नहीं था, घसीटा था, लपेटा था। करण थूले इस बार भी देखिए हवा में खेने, फील्डर पहुंचे यहां पर, ओ माय गॉड, फिर से एक बार क्या छोड़ता हुआ। मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, और कह देना लोहा का चना चुबाओगे तो भाई दांत टूटेगा। एक नहीं पूरा 32, फिर ये मैच भी निकलेगा। स्कोर देखिए सागर पहुंचा है 25 रन। कंचन सर देखिए T20 वर्ल्ड कप हमने तभी जीता जब कैच एक अच्छा लिया, जब ट्रॉफी और कैच के बीच में था दूरिया, तभी खड़े हुए थे अगर सूर्या। तो इस तरह की कैचेस लेना चाहिए। कंचन सर अक्सर कहा जाता है पीठ दिखाओगे तो मौत पाओगे, सामना करोगे तो जीत पाओगे। संघर्ष करना होगा। कैच छोटा, स्ट्राइक रोटेट हुआ और उसके बाद अनिकेत मोकल देखते हैं यहां से क्या बल्ले से रन है। हाँ बल्ले से देखिए रन आता हुआ, रन कैसे भी आ जाए। कहते ना बड़ा नौकर बनने से बेहतर छोटा सा मालिक बन जाओ। जरूरी नहीं कि हर गेंद के ऊपर चौका छक्का लगाना है। 27 रन बना है। दोनों बल्लेबाज देखे 11-12 के ऊपर बल्लेबाजी करें। अच्छी गेंदबाजी कंचन सर, अभी तक मैं बात करूंगा ना, एमडी वारिस टीम के गेंदबाजों ने बिल्कुल ही निराश नहीं किए। अगर निराश किसी ने किया है तो भाई वो है फील्डिंग। और जय सर फील्डिंग होना बहुत जरूरी है, तभी तो कहा जाता है मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना। टॉमस डाइस का देखिए कल का डायरेक्ट थ्रो, परेश ठाकुर का रनआउट मैच का टर्निंग पॉइंट। मार्टिन गुप्टिल का देखिए 2019 का वर्ल्ड कप याद कर लीजिए, डायरेक्ट थ्रो महेंद्र सिंह धोनी का रनआउट। 2022 का बात करेंगे वुमेन क्रिकेट का, हरमीत कौर का रनआउट देखिए। 2022 का वही T20 वर्ल्ड कप का याद कर लीजिए, केएल राहुल का डायरेक्ट हिट लिटन दास का रनआउट। 2015 की वर्ल्ड कप का याद कर लीजिए, मोहित शर्मा का लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन से थ्रो, एबी डिविलियर्स का रनआउट। तो बहुत कुछ बयां करता है, लेकिन सब अनिकेत मोगल देखिए थोड़ा सा ये गेंद कम खेलना होगा, लेकिन गेंदबाज को ये गेंद बहुत बेहतर करना होगा। नयन भगत देखिए, नयन ने कुछ समय के लिए उतारा है चैन। देखिए 3 ओवर 27 रन बना है और मैच अभी भी 43 रनों का जरूरत है और आने वाला 18 गेंद से धीरे धीरे समान गोरी तोर चुने। ये उड़ीसाचा सॉन्ग होता जय सर।
चलिए थोड़ा सा तेजी ज़्यादा मात्रा का फरमाइश था बाबूशाह, थोड़ा सा एंटरटेनमेंट होना जरूरी है, लेकिन आपकी रबर बॉल की लेग इतनी ऊपर तक जा चुकी है जिसके कारण थोड़ा मैच भी इंपॉर्टेंट है दोनों टीम के लिए। 2 डाई के जैसे 43 का अभी भी जरूरत है, 27 रन बनाए, लेकिन अब थोड़ा सा देखिए दबाव डाले, आने वाला 18 गेंद 43 की जरूरत है। मैच में मजा आएगा कंचन सर, कहते ना खेल जिंदगी का हो या खेल क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो। किसी भी खिलाड़ी को कम मत मानिए भाई, किसी भी इंसान को कम मत मानिए, क्योंकि 7 क्लास जोनी लवर ने केवल पढ़ाई किया था जवेद सर, 350 से ज़्यादा पिक्चर में काम किया था, 13 बार फिल्मी अवार्ड जीता था। तो हम यहाँ से कोई भी गेंदबाज को देखें, जिस तरह से आज शुभम पाटिल, कंचन सर, क्या एक्सीलेंट बैटिंग, गेंदबाजी चिरले से बिलोंग करते हैं और लाजवाब अमित नाइक को जीत दिलाए। और वही देखिए बात करेंगे अनिकेत मोगल, जिनका कैच छूटा है, 10 पर 11 पे बल्लेबाजी कर रहे हैं। करण धुले देखिए 8 पर 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं। और सुमित पात्रे देखिए बात करेंगे, खुद कप्तान आ चुके हैं और मौसम भी थोड़ा सा बदला है कांचन सर, अगर बारिश तेज हुई तो गेंदबाज को और मदद मिलेगा, गेंद और तेजी से स्क्रीट होकर जाएगा। और बल्लेबाजों ने देखिए जब तक बारिश रुका था उसका फायदा नहीं ले पाए, और ये देखिए यहां से 2 गुना अब और मेहनत करना होगा, लेकिन दोनों बल्लेबाज सेट हैं। यही देखिए बात कर रहे थे भाई, यहां से मदद मिलेगा गेंदबाज को। करण धुले कहते ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए, भलाई पिछले सीजन आपने हल्दी लगा लिए भाई, शादी के बंधन में चले गए, लेकिन अब टीम को जरूरत है रन। ये थोड़ा सा डॉट गेंद कम खेलना होगा, नहीं तो हाथ मसलना पड़ेगा। बारिश बहुत तेज है यहां से, और हल्के से बैकफुट पर आकर देखिए बहुत बढ़िया स्क्वायर वहां पर तैनात थे, सिर्फ भी दिशा दे दिया, 4 रन आता वहां। धैर्य है लेकिन पता नहीं के पॉइंट रखा गया था बाउंड्री लाइन पर, लेकिन उसके बावजूद भी तेज गेंद निकलता वहां से। नहीं, करण धुले की यहां पर ताकत नहीं थी, नजाकत थी। बताया भाई सरसों मांगो तो तेल देंगे, विकेट मांगो तो लेट कट खेल देंगे। 31 रनों तक पहुंच गए हैं, अभी भी बात करेंगे। 39 का जरूरत है यहां पर, 39 की जरूरत है, और आने वाले गेंद की बात करेंगे 16 गेंद। मैच में मजा आएगा भाई। करण धुले देखते हैं अब कितना आक्रामक दिखेंगे। ओ ये चलिए बात करेंगे, थोड़ा नो लुक भी था और उसके बाद रवैया भी अलग था। आएंगे तेरे गली में चाहे थोड़ा देर हो जाए, अरे लगाएंगे चौके छक्के चाहे उम्र कैद की जेल हो जाए। क्या देखिए थोड़ा सा नो लुक अंदाज था, और करण धुले देखिए अपना रंग में आते हुए यही बात बताया था, शहर का दबाव बदलापुर का हवा अक्सर बदलता रहता है। अब ये बदलापुर का देखिए ये खिलाड़ी जो इली से बिलोंग करता है, आज बतौर आइकॉन देखिए इस टीम में, और अब ताकत नजाकत से देखिए टीम का समीकरण बदलता हुआ। अभी भी देखिए 33 का जरूरत है, यहां से 15 गेंद शेष है। क्या बढ़िया बल्लेबाजी, अभी तक शांत थे, लेकिन बता दिए भाई मेरी खामोशी को शक मत करना। 33 की जरूरत है, 15 गेंद 33 की जरूरत है, 15 चेंडू 33 धावाची गरज आहे। प्रफुल्ल पाटील चांबो तैयार है, ये सुबह का पहला मैच, लेकिन साहब देखिए 15 गेंद 33 का जरूरत है। 70 का टारगेट था, कांचन सर लग रहा था कि टारगेट उतना बड़ा नहीं है, लेकिन गेंदबाजों ने बड़ा बनाया, लेकिन अभी भी मैं कहूंगा आसान नहीं है। लेकिन थोड़ा समय के लिए बारिश भी रुका है, मैच में आएगा मजा। कहती ना जो मंजिल को पाने का चाहत रखता है। ओ और एक बढ़िया गेंदबाज यहां पर रहा, क्या मुकाबला चल रहा है देखिए,
मानो कि जैसे केकेआर मुंबई इंडियंस के बीच में चल रहा है। केकेआर के फैन हमेशा कहते हैं कंचन सर करवे लड़वे आम्ही पण ये मैच जितवे, लेकिन मुंबई इंडियंस के फैन कहते हैं करायच्या लढाईच्या आम्ही पण ये मैच जिंकायचा। 14 गेंद 33 की जरूरत है। क्या मुकाबला चलता हुआ बैटर और गेंदबाज के बीच में। करण धुले खेलना चाहते थे ऑन साइड पर, बल्ले का बाहरी किनारा लिया, किस्मत का साथ थर्ड मैन थे, उनसे दूर आता हुआ 4 रन। धूले लगाते हुए बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से अब बरस रहे हैं टुकुर टुकुर। टोटल देखिए सागर पहुंच गया 41 रन। अभी भी 29 की जरूरत है, 29 का जरूरत है। 13 गेंद शेष है। कहते ना जो मंजिल को पाने का चाहत रखता है उस समंदर के पत्थर से भी अपना रास्ता बना लेता है। और दोनों टीम जानते हैं यहां से ये मुकाबला कहीं ना कहीं जीतना जरूरी है। कहते हैं ना जो है दिल में उसे बता कर देखो, चाहत को अपने सीने पर लगा कर देखो। करण धुले ये चीज दिखाते हुए 13 गेंद 29 की जरूरत है। कंचन सर खुद को मेहनत में फ्राई कर, कोशिश एक बार नहीं बार बार कर, और कामयाबी भी खुद तेरी कदम चूमेगी। थोड़ा सा कॉन्फिडेंस लेवल हाई कर। और करण धुले देखिए ताकत से नहीं नजाकत से खिलवाड़ करते हुए थोड़ा सा गेंदबाज से। दोनों बैटर देखिए 41 रनों की साझेदारी, काम शान से ले रहे हैं। क्या सफलता शोर मचाएगा या इस ओवर की आखिरी गेंद 29 की देखिए अभी भी जरूरत है। 13 गेंद बचा, 41 पर टीम का स्कोर है। और ये आखिरी गेंद क्या माइंडसेट रहेगा करण धुले का, क्या बचेंगे लड़ेंगे या और कुछ एक प्रहार की तरफ जाएंगे। ओ कमाल का गेंद देखिए, एक तेरी तो एक मेरी, जैसे कह देना तेरी बिंदिया चुरा कर ले गई मेरी निंदिया। 12 गेंद 29 की जरूरत है। यह मैच कांटों का हो चुका है। दर्शकों की धड़कने बुलेट ट्रेन के जैसे धक 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 धक। और आरपीएल सीजन की यही खासियत है जो कोयला को कोहिनूर बना देती है। 12 चेंडू 29 धावाचे गरज आहे। ठोक दीजिए। और सिर भी खंजर नहीं, आंखों में पानी चाहिए, और दुश्मन भी मुझे खानदानी चाहिए। क्या मैच चलता हुआ यहां से। कंचन सर 12 गेंद देखिए 29 की जरूरत है। मुझे लगता है अब दुकान में ताला लगने वाला है, क्योंकि अगला 12 गेंद के ऊपर रवा आग लगने वाला है। सागर मांडोकर सर फायर ब्रिगेड को कॉल कीजिए भाई, आग लग सकती है कभी भी। 12 गेंद 29 की जरूरत है। और ये चलिए देखते हैं कितना बड़ा बाउंसर है। वाइड देखिए, बहुत बड़ी बाउंसर के साथ अंपायर ने बता दिया भाई बाबू साहब आपके हाथों में माइक है, आप एंकर हो, लेकिन गेंद सर के ऊपर ये बाउंसर है। लेकिन बड़ी बाउंसर दी भाई। आओ सनिकित मोकल को देखिए जीवनदान मिला था। ओ इस बार देखिए भाई मार डाला सारा का सारा झोपड़ी भी जला डाला। अरे मेरा मुंह क्या देख रहा है डीजे वाला, तू भी तोड़ दे डीजे का ताला। तो हाँ जाईल सीमा रेषा पार षटकार। चंदू सर चलिए बात करेंगे। बढ़िया छक्का था और चंदू सर की देखिए आर पार सीमा रेखा पार। ठाणे रायगड महाराष्ट्र कुठे पण होऊन दे, असा कुठले गाव नाही रे जिथे चंदू सरचं नाव नाही रे। नहीं देखिए ऑल सीजन हम देखते रहते हैं, लेकिन इनके पास अच्छी बात है, ये अमीरी गरीबी नहीं देखते हैं। छोटी सी भी टूर्नामेंट करते हैं बढ़िया में, ये सीखने को मजा आया। नहीं ये होना चाहिए चंदू सर। हम नहीं चाहते कि हमारे दोस्त बड़े अमीर रहें, लेकिन हमारे दोस्त जितने रहें वो अमीर बन जाए।
ओ ये चलिए और एक बड़ा हिट। ओ मामा ठाकुर, अरुण भी गया और सपना, सपना भी भाग गई। अब शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा? डीजे वाले के साथ। ठोको डीजे। करेंगे जिस अनिकेत मोगल का कैच छोड़ा गया था, इसलिए तो कहा जाता है भाई, शेर के पूंछ में अगर पैर मारोगे तो पप्पी नहीं मिलेगा, झप्पी मिलेगा। और समीकरण बदलेगा यहां से। 18 की शर्त है यहां से, लेकिन कोई बात नहीं, डायरेक्ट हिट। अरे मौका बना भाई, मौका बना। इंतजार करने वाले को उतना मिलता है, कोशिश करने वाला जितना छोड़ देता है। यहां साझेदारी तोड़ना बहुत जरूरी था, यहां से रिस्क लेना चाहिए था। और समीकरण की बात कर लेंगे। संतोष चौधरी सर खास देखिए इनकी तरफ से अर्धशतक के लिए 3000, लेकिन बल्लेबाज बात करेंगे अर्धशतक तो नहीं, मुश्किल है। 9 गेंद 17 की शर्त है और दोनों बल्लेबाज देखिए 22-26 पर बल्लेबाजी कर रहे हैं। जहाज की ऊंचाई को मत देखिए, सिर्फ भी कभी कबूतर उड़ाने के काम कीजिए। नयन भगत क्या इस 3 गेंद में उड़ाएंगे चैन? अगर ये 3 गेंद अच्छा हो गया, अगर 1-2 रन खर्च करते हैं, कंचन सर मैच में मजा आ सकता है। नए बल्लेबाज के लिए इतना आसान नहीं रहता है। कहते ना, हार और घास कहीं भी पैदा हो सकता है। करण थूले और यहां से अनिकेत मोगल। कंचन सर अगर वो कैच लिया जाता, 2 से 3 कैच जो छूटा, तो मैच का कुछ हालत अलग रहता। लेकिन अभी यहां से गलती मत करिए, इस बार भी देखते हैं, मौका है। लेकिन कैच तो नहीं बना, गेंद को रोक भी ले तो बेहतर है। रोका गया 1 रनों के साथ है। यही काम करना होगा, 1-1 रनों को आपको यहां से बचाना होगा। समीकरण देखिए, 8 गेंद 16 की जरूरत है। हर गेंद पर 2 का औसत से रन बनाना होगा। कौआ कितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले भाई, वो सफेद नहीं दिखेगा। सिंगल से काम तो चलेगा, लेकिन बातें नहीं बनेगा। अनिकेत मोगल जिनका कैच छूटा जीवनदान के बाद है। इस बार भी देखिए ड्राइव थोड़ा घसीट कर लिया, पर गेंद रुका। यहां से पहला रन लेंगे तेजी से, देखिए भागते हुए, भाग धन्नो। बसंती का इज्जत का सवाल है। जिस 16 में देखिए बसंती ने भगाया था, गब्बर के बब्बर पीछे पड़े थे। इस बार अली भाग के देखिए बब्बर, और 2 रन आता हुआ। 2 के साथ समीकरण बदला, 7 गेंद 14 की जरूरत है। और अनिकेत मोगल ने दिखाया भाई कि मुझे बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है। एक बड़ी खिलाड़ी की पहचान होती है। कहती ना, वल से कभी कभी बुद्धि का इस्तेमाल करो। वल हमेशा आपको लड़ना सिखाता है और बुद्धि आपको जीतना सिखाता है। 7 गेंद 14। अभी भी एमडी वॉरियर्स से अलीबाग टीम हारा नहीं। सर क्रिकेट है, कुछ भी हो सकता है। ये देखिए गेंद को पहुंचा भाई यहां से दूर 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 दूर, और अंपायर ने भी कर लिया यहां पर 6 मंजूर। डीजे उड़ा फुरफुर। बल्लेबाजी अनिकेत मोगल देखिए बता रहा है भाई, चलती फिरती राही को महताब दिखा देंगे। हमसे पंगा मत लो वरना पंजाब दिखा देंगे। भाई पंजाब दिखाओ चलेगा, लेकिन अलीबाग मत दिखाओ। जिंदगी कल है खुशी जिंदगी की। बात है, आवाज सुना सुना लग रहा है कांचन सर। योगेश दादाचा आवाज आहे स्क्रीनवर आहे बघा। योगेश दादा एवढे रोमांटिक नहीं भाई, होना चाहिए। भलाई चेहरे हमारी है साथ, लेकिन अंदर से हम तूफान। बहुत बढ़िया देखिए, मजा लगता है कांचन सर जब इस तरह के लेजेंड, कितने एक आशिक बनता है, इसके से एक लेजेंड बनता है रिस्क से।
और 6 गेंद 8 की जरूरत थी, अभी भी 6 गेंद 8 का जरूरत है। अभी भी कहूंगा मैच कहानी में ट्विस्ट है। कंचन सर कुछ भी हो सकता है, हार और घास कहीं भी पैदा हो सकता है। जीत हमेशा आपको दिखाई देता है लेकिन हार कभी दिखाई नहीं देता है, और हार कहीं भी पैदा हो सकता है। लेकिन क्या काम इत्मीनान से लिए दोनों बैटर ने, लाजवाब समझदारी की बल्लेबाजी। योगेश पवार के लिए एक बहुत बड़ी अगला मैच चुनौती रहेगा, जिस तरह से अगर मैच यहाँ जीत कर आते हैं दोनों बल्लेबाज। लेकिन अभी मैच जीत दर्ज नहीं किया भाई। यहां से मौका इस बार था, कहते ना बकरी की अम्मा कब तक खैर मनाएगी। अब करण धुलेगा, विकेट गिरता हुआ यहां से, लेकिन कुछ समय के लिए काम बेहतर। 5 गेंद 8 की जरूरत है, 5 चेंडू 8 धावाची गरज आहे। मैच में रंग बदल सकता है, मैच कुछ भी रंग लेकर आ सकता है। 5 गेंद 8 की जरूरत है। कंचन सर कश्ती कभी भी डूब सकती है और तकदीर कभी भी बदल सकती है। जय सर ये रबर बॉल है, टीवी मत ऑफ करना क्योंकि मैच की रिजल्ट कभी भी बदल सकती है। 5 गेंद 8 की जरूरत है, मैच अर्जुन भरपूर बाकी है। रबर बॉल है भाई, देखिए चाय आता हुआ कड़क। अब क्या बल्लेबाजी होगी बेधड़क। शुभम नायक स्ट्राइक पर, ओ आते आते थाम दिया भाई यहां से। तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहां गया मुन्ना सरकार, गेंद गया सीडन चिचवन छरन। बचपन की कहानी मेरी, कैसी बदलती जवानी मेरी। सारा समंदर मेरे पास था, एक बूंद पानी मेरा प्यास था। बाबू साचा आवाज होता बरोबर। चलिए अब समीकरण की थोड़ी सी बात कर लेंगे। 4 गेंद 2 की जरूरत है और आते ही देखिए छक्का दाग दिया भाई। कमेंट्री बॉक्स पर चाय आया कड़क और शुभम ने छक्का लगाया बेधड़क। मंथन डाकी तो भाई कहेंगे भाई ताकी 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 रे। अब ये रन बचाना बड़ा मुश्किल रह गया भाई। आता रंगाता आला मैच। चलिए क्या बात है, सूरज को कोई तो रोके। मुझे लगता है ये सीरीज सूरज ही लेकर जाएंगे रबर बॉल का। चलिए अभी 2 की जरूरत है, 4 गेंद बचाए। क्या कहानी में आएगी ट्विस्ट। कांचन सर क्या मुर्दे पे जान आना मैच में जान आ सकती है। क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता है। ओ ये चलिए भाई वाइड। देखिए भाई ये काम मत करिए भाई। अभी भी देखिए 4 गेंद 1 की जरूरत है, कुछ भी हो सकता है। कहती ना जो खुद को समझती है आलिया, कभी कभी उसे भी मिल जाता है कालिया। आपको आसान लग रहा है जीत, कभी कभी वही आसान आपके लिए मुश्किल बन सकता है। ये देखिए डिफेंसिव अच्छी माइंडसेट थी यहां से और बढ़िया देखिए मैच को फिनिश किए। और जो अनिकेत मोकल का कैच छोड़ना कांचन सर एमडी वॉरियर्स टीम के लिए मैं कहूंगा थोड़ा सा वो मुश्किल कारण बनी है, लेकिन उसके बावजूद भी देखिए बड़ा अच्छे तरह से ज्यादा मौका नहीं दिया। उसके बाद करण धुले, अनिकेत मोकल ने फायदा लिया उसका। और जहां पर देखिए 9 बल्लेबाज रखते हुए इस मुकाबला को जीते। लेकिन देखते हैं इस मैच के दावेदार मैन ऑफ द मैच कौन बनते हैं। सन्माननीय किशोर चव्हाण साहेब आणि धनंजय म्हात्रे साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय। वैष्णव मॅन ऑफ